नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहता एबीपी माझा आणि बुलेटिनमध्ये आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवैसी काल कोल्हापूर दौऱ्यावर होते। त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला। कोल्हापूरच्या बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ओवैसींच्या दौऱ्याला विरोध केलाय। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता। ओवैसी हे चिथावणीखोर भाषणे करतात, त्यामुळे ऐन नवरात्र उत्सवात त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी विनंती हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवैसी काल कोल्हापूर दौऱ्यावर होते। त्यांच्या या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला। त्यांना ओवैसींनी उत्तर दिलंय। कोल्हापूरला यायला विरोध केला। त्यांना सांगायचंय, तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दुधाचे दात अजून पडले नाहीत, पाकिस्तानमध्ये जाऊन बोलणारा व्यक्ती आहे म्हणत ओवैसींनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। प्रक्षोभक भाषण करू नका असं आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही प्रक्षोभक भाषण करत नाही असं ओवैसींनी म्हटलं। और जो लोग इम्तियाज साहब बोल रहे थे कि असदुद्दीन ओवैसी कोल्हापुर को नहीं आना, इचल करांजी को नहीं आना। बाबू एक बात सुनो, आप बच्चे हैं, तुम्हारे मुंह के अंदर दूध के दांत भी नहीं निकले अभी। याद रखो, मौत से डरने वाले का नाम असदुद्दीन ओवैसी नहीं है। मैं अल्लाह को हाजिर नाजिर जान के बोलो, मैं मरने तैयार हूं। तुम तैयार हो मरने को? बताओ। जिंदगी पे मरने वालों, मैं जिंदगी में मर चुका हूं। मोदीजी म्हणाले होते, खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही, त्याचं काय झालं? एक आशिया कप आपण खेळलो नसतो तर कोणतं आभाळ कोसळणार होतं, असा सवाल एमआयएमचे खासदार अझदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधान मोदींना केलाय। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत आहे काय हे सांगा, भाजप आणि संघाने याचं उत्तर द्यावं, ओवैसींनी अशा प्रकारची मागणी केली आहे। हाल भारत के प्रधानमंत्री से है, वजीर आजम से है कि आपने कहा था मोदी जी कि खून और पानी एक साथ नहीं जाएगा, बातचीत और आतंकवाद एक साथ नहीं होगा। तो फिर 26 भारत के लोगों को पहलगाम में मारकर चले गए और आप खुद कह रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर जारी है, तो फिर हमने क्रिकेट मैच क्यों खेला? अहिल्यानगरच्या कोटला परिसरात काल आक्षेपार्ह रांगोळीवरून मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी काही आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांना 2 वेळा लाठीचार्ज करावा लागला। रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद अशी रांगोळी काढण्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। रांगोळी काढणाऱ्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं अशी माहिती पोलिसांनी आंदोलकांना दिली आहे। पोलिसांनी आंदोलकांना माघारी जाण्याची विनंती केली, मात्र माहिती दिल्यानंतरही काही आंदोलकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, मात्र पुन्हा जमाव रस्त्यावर आल्यानं पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीचार्ज केला। हुल्लडबाजी करणाऱ्या 30 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अहिल्यानगर शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी हिंदू आणि मुस्लिम समाजाची वेगवेगळी बैठक घेतली। पोलिसांकडून दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन करण्यात आलं। काल संध्याकाळी तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात अहिल्यानगर पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आलं होतं। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे। अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता असून एमआयएमचे अध्यक्ष अझदुद्दीन ओवैसी आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। ओवैसींची आज मुकुंदनगरमध्ये सभा होणार आहे। ओवैसींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे। सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे। पुरामुळे हवालदिल झालेल्या लोकांना काय दिलासा मिळणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आदित्य ठाकरेंकडून कर्जमाफीची मागणी देखील करण्यात आली आहे। आतापर्यंत किती हेक्टरवरती नुकसान झालं याची आकडेवारी समोर येईल, त्यामुळे आज मदतीसंदर्भात महत्त्वाचा काही निर्णय होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, घाट
सातारा घाट या परिसरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतातील 10 ते 15 फूट जमीन खरडून गेली आहे. घरात 3 दिवस पाणी राहिल्यानं घरातील धान्याला कोंब फुटली आहेत. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकरी नुकसान भरपाईची मागणी सध्या करतायत. मराठवाड्यात आता पावसाचा जोर ओसरलाय, मात्र पूरस्थिती कायम आहे. जायकवाडीच्या 27 दरवाजांमधून सध्या 2,07,504 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प भरले असून नद्यांमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ विद्यार्थ्यांना नसून शिक्षकांना कार्यालयात हजर राहावं लागेल अशी माहिती आहे. आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीयेत, नाहीतर केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठे मोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं. मात्र आता सगळा खर्च फक्त जाहिरातींवर चाललाय. निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं हे सरकार विसरतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. कर्जमाफी आता नाही तर मग कधी? निवडणुका जवळ आल्या की देता का, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय. मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयामुळे तेथील विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं, डॉक्युमेंट्स वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. एबीपी माझानं पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा दाखवताच सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिल्यात. मुलांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी व्हिडिओ कॉलवरून गावातील पूरस्थिती एकनाथ शिंदेंना सांगितली. तसंच या मुलांची दप्तरं, वह्या, पुस्तकं भिजून खराब झाल्यानं यासाठी मदत देण्याची विनंती सुद्धा केली आहे. हा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी तातडीनं शिक्षण मंत्री दादा भुसे यांना फोन लावून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात सूचना दिल्या. 12वीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचं वर्ष वाया जाईल साहेब. वर्ष वाचेल सर त्यांचं. हो बिलकुल बिलकुल. तुम्ही करायला सांगितलं 15 दिवस वाढले. थँक्यू सर, थँक्यू. खूप आभारी आहेत. सगळं विद्यार्थी आपले आभारी असतील. ते इथं राष्ट्र सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील 16 गावांचं मोठं नुकसान झालंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे संसार उघड्यावर पडलेत. त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झालाय. गहू, ज्वारी, तांदूळ आणि डाळी यासारख्या सर्व जीवनावश्यक गोष्टी पाण्यात वाहून गेल्या आहेत. सीना नदीला महापूर आल्यामुळं अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावातल्या प्रत्येक घराघरात पाणी शिरलेलं आहे. त्यांचं जे कौटुंबिक साहित्य होतं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं. एका गावातील घरामध्ये आहे, तर त्यांचं किती नुकसान झालंय, त्यांच्या घरात किती पाणी आहे याबद्दल ते माहिती सांगतात. तुम्ही जरा या इकडं, तुम्ही बघू शकताय घरात. माझं घर आता पूर्ण पाण्याखाली होतं आणि घरातील सर्व गहू, ज्वारी सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माझ्या घरातील असं आतोनात नुकसान झालेलं आहे. तरी माझ्या घरातील 7 पोती गहू, 4 पोती ज्वारी, इतर सर्व घरोपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज अतिशय आतोनात नुकसान झालेलं आहे. आमच्या दुकानाचं शाबू, साखर, शेंगदाणा, भगरपीठ दशमी आलेलं आहे ना, ते सर्व काय भिजलेलं आहे. बरंच नुकसान झालेलं आहे. गव्हर्नमेंटने, सरकारने आमची दखल घ्यावी, आम्हाला ह्याची नुकसान भरपाई द्यावी. पाणी लई होतं घरात. मग समजा फ्रीज, कूलर, कपाट, तीन समजा पाण्यात होतं. गहू, धान्य समजा भिजले आमचं घरातलं. समजा नुकसान झाली. काय सुद्धा आमच्या घरात आम्हाला खाईन म्हणलं तर राहिलं नाही आता काय. तर राज्यातील या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता सरसावली आहे. भूमी पेडणेकरनं सोलापुरातील पूरग्रस्तांना मदतीचा किट पाठवला.
सोलापूर जिल्ह्यातील मंगोळी गावासाठी भूमी पेडणेकरनं मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते हुसेन मंसुरी यांच्या संस्थेमार्फत सोलापूरमधील पूरग्रस्तांना भूमी पेडणेकरनं मदतीचा हात पुढे केला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाचा लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना मोठा फटका बसलाय. ऐन काढणीच्या वेळी टोमॅटो पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढवलं. 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी साधारणतः 30 ते 40 हजार रुपये इतका खर्च येतोय. पावसामुळे टोमॅटोच्या बागेचं नुकसान झाल्यानं लागवडीचा खर्च तरी काढायचा कसा, असा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या निर्माण झालाय. त्यामुळे सरकारनं हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि या घडामोडींसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा एबीपी माझा.